त्या पहलगामच्या वेळेला मीडियाच्या माध्यमातून गृहमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही ऐकत होतो, बघत होतो. त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं की हे अतिरेकी 4 दिवस आधी त्या पहलगाम मध्ये आले होते. 4 दिवस आधीच पहलगाम मध्ये आले होते आणि त्यामुळे तो जो काही व्हिडिओ येतोय ते फिरताय तोही व्हिडिओ आला आणि ज्या पद्धतीने 27 लोकांना तू हिंदू की तू मुस्लिम असं विचारून ज्या पद्धतीने मारलं गेलं. एक तर फौजीची 7 दिवस आधी लग्न झालं होतं आणि 8व्या दिवशी ती फिरायला निघाली होती. 10व्या दिवशी तिच्यावर हा अतिरेक्यांचा घाला तिच्या सौभाग्यावर, तिच्या संपूर्ण आयुष्यावर काळं सावट या अतिरेक्यांनी केलं. असे 27 लोकांना मारण्यात आलं. पहलगाम मध्ये मारण्यात आलं आणि अगदी त्याच्या दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी एक स्टेप बाहेर आली. सिंदूर, घर घर में सिंदूर. खरं म्हणजे सिंदूर, कुंकू हे फक्त देण्याचा, लावण्याचा अधिकार हा नवऱ्याला असतो. परंतु भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी कोणी उठून दारात जात होता, सिंदूर लाया है. लोकांनी चपलेनी मारलं, लोकांनी पिटाळलं, लोकांनी दारातून हकलवलं आणि या पहलगामचं हे सगळं चित्र आपल्याला दिसत होतं. त्यावेळेला आपल्याला असं वाटलं की आपण हे फार वाईट बघतोय आणि त्याचा निषेध म्हणून पोलिसांनी सहकार्य करा. 10 मिनिटाचा आहे, पोलिसांनी सहकार्य करा. बोला काय प्रॉब्लेम आहे, बोला बोला काय प्रॉब्लेम आहे, बोला कोणती काय आहे बोला. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.